माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. बालकांड भाग 6. मागील भागावरून पुढील भाग सुरू. देवतांनी अमृत प्याल्यानंतर पूर्ण पुरुषोत्तम भगवंताने पुन्हा आपले मूळ रूप धारण केले आणि लगबगीने ते अमृत तेथून गायब केले. जेव्हा असुराने भगवंतांना विरोध केला तेव्हा मोहिनीने त्यांचा सहज पाडाव केला. अशा तऱ्हेने तिने इंद्राला अविरोधपणे तिन्ही लोकांचे राज्य प्राप्त करायला मदत केली. आपल्या पुत्रांचा पराभव झालेला पाहून दिती अतिशय दुःखी झाली. सूड म्हणून इंद्राचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती करून घेण्यासाठी तिने तपश्चर्येला सुरुवात केली. आपल्या नाशाकरिता दिती 1000 वर्ष तपश्चर्या करायलाही तयार आहे हे जाणून इंद्र तिच्याकडे आला. दास बनून तिची अतिशय काळजीपूर्वक लक्षपूर्वक सेवा करू लागला. जेव्हा तिच्या संकल्पाची फक्त 10 वर्षे उरली तेव्हा दिती इंद्रावर अतिशय संतुष्ट झाली. तिने इंद्राला आश्वासन दिले. त्याला तिने लोकांवर निर्भयपणे राज्य करता यावे म्हणून तिचा पुत्र जन्माला आल्यावर ती त्याचे मन वळवेल. तथापि इंद्र शंकित होता. काही काळानंतर दिती अतिशय थकली. ज्या जागेवरती नेहमी तिचे पाय विसावायचे त्या जागेवर डोके ठेवून निष्काळजीपणे पहुडली. अशा तऱ्हेने दितीच्या निष्काळजीपणामुळे तिचा केशसंभार दूषित झाला. तिच्या चुकीचा फायदा उठवत इंद्राने आपल्या गूढ शक्तीचा वापर करून तिच्या गर्भाशयात प्रवेश केला. त्याने दितीच्या गर्भाचे 7 भाग केले. जेव्हा तो गर्भ कर्कश आवाजात किंचाळू लागला तेव्हा त्याने प्रत्येक तुकड्याने पुन्हा 7 भाग केले. अशा तऱ्हेने त्याचे एकंदरीत 49 तुकडे केले. तथापि काय घडला याची दितीला जाणीव झाली आणि आपल्या मुलाला मारू नये म्हणून ती इंद्राकडे याचना करू लागली. आपले कृत्य घडकीस आल्यानंतर पश्चातापदग्ध इंद्र तिच्या गर्भाशयातून बाहेर आला. आपल्या सावत्राईकडे क्षमा याचना करू लागला. तेव्हा दितीने आपली 49 मुले वाईर होता व्हावीत अशी इंद्राला विनंती केली. इंद्राने यास संमती दिली. अशा तऱ्हेने इंद्र दिती या दोघांमध्ये समेट घडून आला. दितीची 49 मुले देवता होऊन मरुतगण या नावाने ओळखली जाऊ लागली. विश्वामित्र समारोप करीत म्हणाले, पूर्वी दितीने जेथे तपश्चर्या केली होती त्या जागेवर ही विशाल नावाची नगरी बसलेली. इक्ष्वाकूचा पुत्र विशाल त्याने नगरी वसवली. सध्या त्याच्या कुळातला सुमती नावाचा राजा येथे राज्य करतो. महाराज सुमती नंतर विश्वामित्रांचे स्वागत पूजन करण्यासाठी नगरीच्या बाहेर आले. त्यांच्या आमंत्रणावरून सर्वांनी त्या रात्री तेथे विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी विदेह राजा कडच्या आपल्या पुढच्या प्रवासात तथा निघाला. महाराज जनकाची राजधानी मिथिलेच्या जवळ पोहोचताच एक जुना निर्जन आश्रम भगवान रामाच्या दृष्टीस पडला. त्या संबंधी श्रीरामाने विश्वामित्राकडे चौकशी करताच ऋषी उतरले. पूर्वी हा गौतम ऋषींचा आश्रम होता. येथे ते आपली पत्नी अहल्या हिच्या समवेत तपश्चर्या करीत असत. एकदा गौतम ऋषी आपल्या आश्रमाबाहेर आहेत हे पाहून इंद्राने गौतम ऋषी सारखेच रूप धारण केले. त्या वेशात तो आश्रमात गेला. गौतमाच्या पत्नीला म्हणाला, हे प्राणप्रिये, तुझ्याशी या क्षणी मिलनाची माझी इच्छा. कृपया मला नाखुश करू नकोस. जरी अहलेने गौतम ऋषींच्या वेशातील इंद्राला ओळखले होते तरी तिलाही त्याच्या आलिंगनाची अभिलाषा होती म्हणून तिने त्यास नकार दिला नाही. अशा तऱ्हेने त्यांचा संयोग घडून आला. त्यांच्या कामवासनाची तृप्ती झाल्यानंतर अहल्या याचना करू लागली, हे इंद्रा, माझे पती गौतम यांच्या तीव्र संतापापासून कृपया आपल्या दोघांचे रक्षण कर. कुणाच्याही लक्षात न येता मी येथून निघून जाईन असे इंद्राने तिला वचन दिले. तथापि गौतमाच्या आश्रमातून इंद्र जेव्हा गुपचूप निघून जात होता तेव्हा ऋषी अचानक परतले. जेव्हा आपल्याच वेशातल्या आणि लज्जेने मान खाली घातलेल्या इंद्राला गौतम ऋषीने पाहिले तेव्हा त्याच्या गैरकृत्याचे स्वरूप त्याच्या सहज लक्षात आले. तेव्हा भयंकर क्रोधित होऊन त्याने इंद्राला शाप दिला, हे कामी मूर्खा, तुझ्या तिरस्कारी कृत्याची शिक्षा म्हणून तुझे अंडकोश ताबडतोब गळून पडले.
शाप आणि उच्चारली जाताच इंद्राच्या शरीरातून त्याचे अंडकोश जमिनीवर गळून पडले. नंतर आश्रमात प्रवेश करून गौतमाने आपल्या पत्नीला शाप दिला, हे अधम स्त्रिये, यापुढे तू खाण्यापिण्यास सक्षम राहणार नाहीस आणि तुला राखेच्या शय्येवर पडून राहावे लागेल. अशा तऱ्हेने अहल्या एक दगडी खांब बनली. गौतम ऋषी पुढे म्हणाले, बऱ्याच काळानंतर जेव्हा भगवान राम या जागेस भेट देतील तेव्हाच तुझ्या पापातून मुक्त होशील. तुझ्या कामुक इच्छा नष्ट होतील, मगच तू पुन्हा माझी पत्नी म्हणून माझ्याबरोबर राहू शकशील. असे म्हणून गौतम ऋषी हिमालयात निघून गेले. दरम्यान इंद्राने देवांना सांगितले की मी गौतम ऋषींना क्रोधित केले. माझे पद प्राप्त करून स्वर्गाचा राजा होण्याचा त्यांचा प्रयत्न फाणून पाडला आहे. परंतु या सगळ्या प्रकारात मला माझे अंडकोश गमवावे लागले. आता कसेही करून कृपया माझे पौरुषत्व परत मिळवण्याची काही व्यवस्था करा. इंद्राच्या विनवणीला मान देऊन देवाने पितरांद्वारे एका मेंढ्याला मारले. त्याच्या अंडकोशाचे इंद्राच्या शरीरात रोपण केले. ही कथा सांगून झाल्यानंतर विश्वामित्राने भगवान रामांना गौतमाच्या आश्रमात प्रवेश करण्यासाठी आमंत्रित केले. श्रीरामाने आश्रमात प्रवेश करताच अहल्येला आपले मूळ रूप धारण पुन्हा प्राप्त झाले. तपस्वीच्या दीप्तिमान तेजाने ती झळाळू लागली. खरोखर अहिल्याच्या मुक्ततेनंतर देवी फुलांचा अचानक वर्षाव झाला. स्वर्गात नगारे वाजले. श्रीराम लक्ष्मणाने आदराने अहल्येच्या चरणांना स्पर्श केला. अहिलेनेही दोघा बंधूचे विश्वामित्राचे स्वागत केले. गौतम ऋषी आपल्या पत्नी समवेत पुनर्मलित झाले आणि त्यांनी भगवान राम लक्ष्मणाचे अतिव आदराने पूजन केले. त्यानंतर जो जथा मैथिलीत आला. राजा जनकाच्या यज्ञस्थळी येताच भगवान रामाने पाहिले की जगभरातून हजारो ब्राह्मण तेथे एकत्र आलेले होते आणि हे पाहून ते प्रसन्न झाले. विश्वामित्राच्या आगमनाची वार्ता ऐकताच महाराज जनक तत्परतेने त्यांना सामोरी गेले. त्यांना संबोधित करीत म्हणाले, हे सर्वश्रेष्ठ मुनिवर्य, हा यज्ञ पूर्ण व्हायला 12 दिवस लागतील. या यज्ञात सर्व देवता प्रत्यक्ष हजर होऊन आपला यज्ञभाग स्वीकारतील. प्रिय ऋषीवर्य, कृपा करून हे सांगा की आपल्या बरोबर आलेल्या 2 महान व्यक्ती कोण आहे? खरोखर हे मानवी रूपातील देवच वाटतात. विश्वामित्र उतरले, हे 2 तरुण राजा दशरथाचे पुत्र राम लक्ष्मण आहे. तू पूजा करीत असलेल्या भव्य धनुष्याची परीक्षा करण्यासाठी ते येथे आलेले आहे. माझ्या यज्ञात विघ्न आणणाऱ्या राक्षसांना मारण्यासाठी मी त्यांना अयोध्येहून माझ्या आश्रमात घेऊन आलो. मार्गातच त्यांनी ताटका राक्षसिनीला ठार मारले. त्यानंतर सिद्धाश्रमात रामाने मारीचाला समुद्रात 100 योजने दूर भिरकावून दिले. सुबाहूचा वध केला. मिथिलेला येण्यापूर्वी श्रीरामाने अहिलेला तिच्या पतीच्या शापातून मुक्त केले. गौतम ऋषींची पूजा स्वीकारली. त्यानंतर सर्वांनी सुखासन ग्रहण केल्यावर महाराज जनकाचे प्रमुख पुरोहित गौतम ऋषींचे ज्येष्ठ पुत्र शतानंद यांनी श्रीरामाच्या दर्शनाने आपली माता पुन्हा मूळ रूपात कशी आली याचे सविस्तर पुनर्निवेदन करण्याची विश्वामित्रांना विनंती केली. तेव्हा विश्वामित्राने मोठ्या आनंदाने ती संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर शतानंदाने सुद्धा विश्वामित्राचा कीर्तिशाली इतिहास कथन केला. विश्वामित्र गादींचा पुत्र म्हणून जन्माला आले. पूर्वी ते आपले राज्य एक धर्मशील क्षत्रिय नात्याने चालवत असत. एकदा एक औक्षणी सैन्य बरोबर घेऊन ते पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघाले. फिरता फिरता एके दिवशी ते महान ब्रह्मश्री वशिष्ठ यांच्या आश्रमात येऊन पोहोचले. अनेक साधू राहत असलेल्या त्या सुंदर आश्रमात प्रवेश करण्यातच ते वशिष्ठ आपले आदराने नतमस्तक झाले. वशिष्ठांनी विश्वामित्रांचे मनापासून स्वागत केले. दोघे मैत्रीपूर्ण संभाषणात दंग झाले. वशिष्ठ म्हणाले, हे प्रिय राजा, माझे अतिथी म्हणून आपण काही दिवस येथे राहावे, म्हणजे आपला उचित पाहुणचार आम्हाला करता येईल. विश्वामित्राने विनम्रपणे सांगितले, आपल्या स्नेहपूर्ण स्वागताने मी पूर्णपणे भारावून गेलो आहे. कृपया आम्हाला येथून जाण्याची अनुमती द्यावी. तरी वैशिष्ट्याने विश्वामित्र त्यांच्या सैनिकांनी तेथे राहावे म्हणून पुन्हा पुन्हा आग्रह धरला. शेवटी विश्वामित्राने संमती दिली. हे ठरल्यावर वशिष्ठांनी आपले सबला नावाची कामधेनू विश्वामित्रासमोर आणली. तिला चविष्ट राजेशाही मेजवानी उत्पन्न करण्याची आज्ञा दिली. तशी आज्ञा मिळताच त्या दैवी गायीने त्वरित
चमचमत्या चांदीच्या ताटात वाढलेले असंख्य प्रकारचे खाद्यपदार्थ, पेय प्रचंड प्रमाणात निर्माण केली. विश्वामित्र त्यांच्या सैनिकांनी पूर्ण संतुष्ट होईपर्यंत त्या मेजवानीचा आस्वाद घेतला. परंतु लवकरच विश्वामित्राच्या मनात असूया निर्माण होऊन ती दैवी गाय आपल्याला मिळावी अशी इच्छा उत्पन्न झाली. लोभाच्या लाटा उफाळून येताच विश्वामित्र वशिष्ठांना म्हणाले, कोणत्याही किमतीत मला तुमची ही आश्चर्यजनक गाय हवी. कृपया तुम्ही मला ती द्या, मी तुम्हाला तिचा योग्य मोबदला देईल. विश्वामित्राने ऋषीवर्यांना लाखो गायी, सोने, अनंत रत्ने, आणखी बरेच काही देऊ केले. परंतु वशिष्ठाने ती दैवी गाय देण्यास नकार दिला. ते म्हणाले, मला क्षमा करा, पण 10 कोटी गायीच्या बदल्यातही माझ्या कामधेनूला मी सोडू शकणार नाही. इच्छापूर्ती करणारी ही गाय माझ्यापासून दूर होणे शक्यच नाही, कारण माझ्या यज्ञ कार्यासाठी लागेल ती सामग्री पुरवण्यासाठी मला तिची गरज आहे. यावर विश्वामित्र उतरले. प्रत्येक सर्वोत्तम वस्तू राजाजवळ असली पाहिजे. या न्यायाने ही गाय माझ्याच मालकीची असायला हवी. वशिष्ठांचा नकार विश्वामित्राच्या इच्छेचा अग्नी अधिकाधिक भडकवत असल्यामुळे त्याने वशिष्ठांनी अधिकाधिक मोबदला देण्याची तयारी दर्शवली. तरी वशिष्ठांनी धेनू देण्यास नकार दिला. शेवटी निराशा क्रोधाने ग्रस्त झालेल्या विश्वामित्राने ती गाय बळेच हस्तगत केली आणि आश्रमातून तिला उडवून न्यायला सुरुवात केली. यावर कामधेनू अत्यंत करुण स्वरात ओरडू लागली. ती वशिष्ठांकडे याचना करू लागली, हे ऋषीवर्य, मला अशा तऱ्हेने घेऊन जाण्यास तुम्ही कशी अनुमती देत आहात? मी तुमची निष्ठेने सेवा केली असली तरी तुम्ही का आता मला त्याग करीता? विश्वामित्राबरोबर आपल्याला उडवून येणाऱ्या शेकडो माणसाच्या तावडीतून सबलतेने आपली सुटका करून घेतली. जेव्हा ती पुन्हा आश्रमाच्या दिशेने धावत सुटली तेव्हा वशिष्ठ म्हणाले, प्रिय सबले, मी खरेच तुझा त्याग करीत नाही, तथापि माझे सामर्थ्य राजा एवढे नाही, म्हणून तुझी सुटका करण्यास मी असमर्थ आहे. सबला म्हणाली, प्रिय ऋषीवर्य, तुमच्या आध्यात्मिक सामर्थ्यापुढे राजाचे भौतिक सामर्थ्य क्षुल्लक आहे. जर तुम्ही मला अनुमती दिलीत तर तुमचे श्रेष्ठ सामर्थ्य वापरून मी स्वतःच विश्वामित्राच्या सैन्याचा पाडाव करीन. जेव्हा वशिष्ठांनी याला होकार दिला तेव्हा सबलेने आपल्या शरीरातून असंख्य भयानक योद्धे निर्माण करायला सुरुवात केली. ते विश्वामित्राच्या सैन्याचा नाश करू लागले. तथापि त्या सामर्थ्यशाली राजाने त्या सर्वांना नष्ट केले. एवढेच काय, आपले क्षात्र तेज उफाळून आल्याने त्याने सबलेला आव्हान दिले की जर ती लढायला तयार असेल तर तिने अजून सैन्य निर्माण करावे. सबलेने अधिकाधिक भयंकर सैनिक निर्माण करायला सुरुवात केली आणि ते तिच्या अचळातून, जनेंद्रियातून, मलद्वारातून, इतर अवयवमधून बाहेर पडू लागले. या श्रेष्ठ सैनिकांनी विश्वामित्राच्या सैन्याचा पूर्णपणे पराभव केला. हे पाहून विश्वामित्राचे 100 पुत्र क्रोधाने वशिष्ठांवर धावून गेले. पण ब्रह्मर्षीच्या केवळ एका जबरदस्त ओंकाराने त्यांचे रूपांतर राखेच्या एका ढिगात झाले. अशा तऱ्हेने आपले पूर्ण सैन्यच नव्हे तर पुत्रही गमावून बसल्याने तेजोहीन दुःखी झालेली विश्वामित्र तेथून निघाले. जिवंत राहिलेले आपल्या एकुलत्या एका पुत्रास त्याने राज्यकारभार चालवण्याची आज्ञा केली. भगवान शंकरांना प्रसन्न करण्याच्या हेतूने तपश्चर्या करण्यासाठी ते वनात निघून गेले. काही काळानंतर भगवान शंकर विश्वामित्राच्या तपस्येने संतुष्ट झाले. वरदान देण्यासाठी राजापुढे प्रगटले. आनंदित झालेल्या विश्वामित्राने आपल्याला सर्व दैवी अस्त्रांचे ज्ञान मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. सहज संतुष्ट होणाऱ्या, त्या कारणाने आशुतोष या नावाने ओळखले जाणाऱ्या भगवान शिवांनी विश्वामित्रांना इच्छित वरदान प्रदान केले. अशा तऱ्हेने विश्वामित्र जे आधीपासूनच गर्विष्ठ होते ते दैवी अस्त्रांची प्राप्ती झाल्यामुळे आपण अजिंक्य झालो आहोत असे समजून अधिकच हुशारून गेले. विश्वामित्रे तडक वशिष्ठांच्या आश्रमात जाऊन पोहोचले आणि इतक्या भीषणतेने त्यांनी अस्त्रांचा वर्षाव सुरू केला की आश्रम विध्वंसाच्या काठावर असल्यासारखा भासू लागला. तेथे राहणारे सर्व साधू वशिष्ठांनी आश्वस्त केले तरी भीतीने पळ काढू लागले. खरोखर थोड्याच वेळात तो परिसर निर्जन भासू लागला. आपला ब्रह्मदंड उचलून वशिष्ठ विश्वामित्रांना म्हणाले, तुझ्या हिंसक कृत्यामुळे मी आता तुझा दुराभिमान नष्ट करीन आणि तुझ्या तथाकथित सामर्थ्याची व्यर्थता तुला दाखवून देईल.
वशिष्ठांनी आपला ब्रह्मदंड हातात धरला. विश्वामित्राची सर्व अस्त्रे निष्प्रभ करून टाकली. विश्वामित्राने आपली राहिलेली दैवी अस्त्रे भिरकावणे सुरू केले. जेव्हा तीही व्यर्थ गेली तेव्हा परम अस्त्र ब्रह्मास्त्र सोडण्यासाठी ते सज्ज झाले. वरून सर्व देवता हे प्रेक्षणीय द्वंद्व पाहत होते. जेव्हा विश्वामित्राने भयंकर अशा ब्रह्मास्त्राचे मंत्रोच्चारण केले तेव्हा देवतांना आश्चर्याचा धक्काच बसला आणि ते भयभीत झाले. परंतु जेव्हा विश्वामित्राने ब्रह्मास्त्र सोडले तेव्हा वशिष्ठाने रंध्रातून पेटल्या ज्याला निघत असणारे एक भयानक प्रचंड रूप धारण केले. अशा तऱ्हेने त्यांनी ब्रह्मास्त्राची शक्ती हतप्रभ करून टाकली. वशिष्ठाने धारण केलेले महाभयंकर रूप पाहून ते दृश्य बघणारे सर्वजण आश्चर्याने स्तंभित झाले. खरोखर वशिष्ठांचे अफाट सामर्थ्य पाहिल्यावर सर्व ऋषी त्यांची प्रार्थना करू लागले. ब्रह्मास्त्राचा निपात केल्यावर वशिष्ठाने पुन्हा आपले मूळ रूप धारण केले. दरम्यान विश्वामित्राने युद्धात माघार घेतली. क्षत्रियांच्या पुऱ्या सामर्थ्याला दोष देत ते तेथून निघून गेले. ब्रह्मतेज सर्वश्रेष्ठ आहे ते लक्षात घेऊन विश्वामित्राने वशिष्ठासारखे ब्रह्मर्षी होण्याचा निश्चय केला. नंतर ते आपल्या पत्नीसह एकांतवासात गेले. त्यांनी कठोर तपश्चर्येला प्रारंभ केला. 1000 वर्षानंतर ब्रह्मदेव विश्वामित्रासमोर प्रगटले. त्यांनी तपस्येचे फल म्हणून औपचारिकरित्या विश्वामित्रांना राजश्री घोषित केले. तथापि ब्रह्मदेव तेथून निघून जाताच विश्वामित्राने आपल्याला मिळालेल्या उपलब्धीचा अपुरेपणा पाहून लज्जेने मान झुकवली. ब्रह्मश्री पदाचीच अपेक्षा ठेवून आणि त्यापेक्षा कमी काही नको या अढळ निश्चयाने विश्वामित्र पुन्हा कठोर तपश्चर्या करू लागले. यावेळी इक्ष्वाकू कुळातील त्रिशंकू नावाचा राजा आपली राजधानी अयोध्या येथून राज्य करीत होता. मानवी शरीरासह शरीर न बदलता स्वर्गात जाता यावे म्हणून एक यज्ञ करण्याची त्याची इच्छा होती. तसा यज्ञ करण्यासाठी त्याने वशिष्ठांना पुरोहित बनविण्याची विनंती केली. तथापि अशा तऱ्हेचा यज्ञ करणे शक्य नाही असे म्हणून वशिष्ठांनी त्याला नकार दिला. तेव्हा त्रिशंकू यज्ञ करण्यात व्यस्त असलेल्या वशिष्ठांच्या 100 पुत्राकडे गेला. त्यांना त्याने आपल्या यज्ञात मदत करण्याची विनंती केली. परंतु जेव्हा त्यांना आपल्या पित्याच्या नकाराबद्दल कळले तेव्हा आपल्या गुरूंकडून नकार मिळाल्यानंतरही पुन्हा आपल्याकडे याचना केल्याबद्दल त्रिशंकूला त्यांनी रागाने फटकारले. त्यांची टीका ऐकून त्रिशंकू तरला, जर आपल्याला मला मदत करायची इच्छा नसेल तर आपल्यापेक्षा उदार मनाच्या इतर ऋषींची मी मदत मागेन. त्रिशंकूचे हे निलाजरे विधान ऐकून ऋषी अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी त्रिशंकूला चांडाळ नावाचा शाप दिला. कोणत्या नावाचा? चांडाळ. त्यानंतर लगेच त्रिशंकूची मूळ सुवर्णकांती काळी पडली. त्यांची वस्त्रे जुनी पुराणी मळकट झाली. त्यांचे चमकदार लांब केस गळून पडायला सुरुवात झाली. त्यांच्या सौंदर्य प्रसादनाची राख झाली. त्यांचे सुवर्ण अलंकार लोखंडाचे बनले. त्यांच्या गळ्यातला हार स्मशानभूमीतल्या फुलांचा बनला. जेव्हा त्रिशंकूच्या मंत्र्यांनी त्यांच्यातला बदल पाहिला तेव्हा त्यांनी अस्पृश्य म्हणून ताबडतोब त्याचा त्याग केला. अशा तऱ्हेने आपले पूर्वीचे पद गमावलेला चांडाळ बनलेला त्रिशंकू तपश्चर्येत मग्न असलेल्या विश्वामित्राकडे गेला. विश्वामित्राने त्रिशंकूचे सहृदयतेने स्वागत केले. वशिष्ठांच्या पुत्राकडून शापित झाल्याची कहाणी त्यांच्या तोंडून ऐकली. जेव्हा त्रिशंकूने विश्वामित्राकडे मदतीची याचना केली तेव्हा त्याला आश्रय देण्याचे, त्याच्या यज्ञासाठी अनेक पुरोहित देण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानंतर विश्वामित्राने आपल्या पुत्रांना आज्ञा केली की त्यांनी सर्व पुरोहितांना, अधिकारी ब्राह्मणांना आपल्याला मदत करण्यासाठी विनंती करावी. जे यासाठी नकार देतील त्यांची नावे विश्वामित्राने आपल्याला कळवायला सांगितले. अशा तऱ्हेने संपूर्ण पृथ्वी तलावरील अनेक राज्यातील कितीतरी ब्राह्मण त्यांच्या आश्रमात दाखल झाले. फक्त वशिष्ठ, त्यांचे पुत्र महादेव नावाचे ऋषी यांनी या यज्ञात सहभाग घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, एका क्षत्रियाच्या हातून दान स्वीकारायला कोणता ब्राह्मण किंवा कोणती देवता तयार होणार? मग चांडाळाचे विचारायलाच नको. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जर श्रवण केले तर प्रतिक्रियेत जय श्रीराम लिहायला विसरू नका.